जे काही करायचंय ते करायला मी कॅपेबल आहे. हो का? काय करायला कॅपेबल आहेस तू? कामगार म्हणून राबायला कॅपेबल आहेस? काय हो, आपल्या मुलाला एवढा खर्च करून फॉरेनला शिक्षणाला पाठवलं होतं ना, आणि आता काय करतोय हा? या अर्धवट अडाणी मुलीचं ऐकून साधा मेकॅनिक म्हणून काम करतोय. आणि आज तेच काम करून त्यांनी हे पैसे माझ्या हातावर टेकवलेत. हे पैसे मी सांगा ना आता, काय या पैशांची किंमत आहे तुमच्या लेखी? सांगा मला. माझा इंद्रा हे असं काम करून पैसे कमवण्याच्या पात्रतेचा आहे का? हे घ्या पैसे आणि सांगा मला याची काय किंमत आहे. या पैशांची खूप किंमत आहे मालती मॅडम. मला इंद्राचा अभिमान आहे. खूप मनापासून कष्ट करतोय. किती काम छोटं असेल ना टाळत नाही येतो. कुठल्याही कामाला कमी लेखत नाही येतो. पाहिलं, याला म्हणतात संस्कार. मालती मॅडम, अहो ते म्हणतात नाही का, थेंबे थेंबे तळे साचे. अहो तसेच आपले पैसे सुद्धा हळूहळू होतील जमा. हे गप गप, थोबाडणं बंद ठेव तुझा. अजिबात मध्ये मध्ये बोलू नकोस. माझ्या समोर तुझी जीभ खूप वळते ना. काय तर म्हणे थेंबे थेंबे तळे साचे. नाही, थेंबानी तळ साचतं, पण आपल्याला समुद्रा एवढी रक्कम जमा करायची आहे. समुद्रा एवढी, कळतंय का? थेंबे तळे साचेल म्हणे. बरं, हे सगळं करायला आपल्याकडे किती दिवस राहिले? फक्त 7 दिवस. बरं, त्यातला हा 7वा दिवस. हा तर गेलाच. आता राहिलेत किती? फक्त 6 दिवस. आई नको एवढा स्ट्रेस घेऊ. काही ना काही करून होतील पैसे मॅनेज. हो, होतील ना, होतील. त्याचसाठी हा तक्ता तयार केला आहे. हे तू आज कमवलेले 20,000 रुपये. इंद्रा, 20,000. राणी, काय लिहायचं तुमच्या समोर? किती रक्कम लिहायची आता याच्यावर? 0 रुपये. कारण आम्ही काही कमावूनच आणलं नाही, हो की नाही? तो बोलाची कढी आणि बोलाचा भात. मालती मॅडम, पण मी पूर्ण प्रयत्न करेन पैसे कमवण्याचा. माझी मुलं हिरेला पेटून कष्ट करतायत, पैसे कमवत आहेत. मी मागे राहणार नाही. मी 4 पैसे कमवून आणेन. माझाही खारीचा वाटा.
पण आभा, अहो तुमची तब्येत खराब आहे, तुम्ही नका करू बरं काम. हे सगळं नाही करायचंय तुम्ही. आणि मला काही होत नाही. माझी माणसं माझ्यासोबत आहेत, माझ्याकरता झटतायत. मला काही होणार नाही. बास करा तुमची सगळ्यांची नाटकं. तुम्ही सगळ्यांनी कितीही उद्योग केलेत ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाहीये. मी 100% खात्रीने सांगते.